नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता अर्णवने मुद्दाम ईश्वरीला एक काम दिलेलं असतं की आता जे ते मॉडेल आहे तर ते अगदी उघडे असतात आणि त्यांचे माप घेण्यासाठी सांगितलेले असतात। अर्णवला असं वाटत असतं की ईशू आता हे काम करू शकत नाही, म्हणून त्याने आता हे काम ईश्वरीला दिलेलं असतं। परंतु ईशूसुद्धा काही कमी नसते। ईशूने मात्र एक प्लॅन लढवलेला असतो। अर्णवने फक्त 20च मिनिटात तिला हे काम पूर्ण करण्यासाठी सांगितलेले असते, नाहीतर तू तुझं जे काही रिझाईन लेटर आहे तर ते देऊ शकते आणि 1 लाख रुपयाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते माझं पूर्ण मला देऊ शकते आणि ही नोकरी सोडू शकते। त्यावर आता ईश्वरी लगेच आता म्हणजे अर्णवला इतकं थक्क करते, कारण जे माप तिने घेतलेले असतात प्रत्येकाचे प्रत्येक मॉडेलचे तर तेथे लावण्य असते। लावण्याला मात्र आता खूप हसू येत असतं, परंतु ईश्वरीने अगदी त्याच मुलांकडून अगदी त्यांच्या म्हणजे स्वतःची मापे एकमेकांनी घेतलेली असतात आणि ईशूने फक्त ते माप आपल्या वहीवर अगदी पटपट नोट करून घेतलेलं असतात। त्यानंतर मात्र आता अर्णवला असं वाटत असतं की नक्की ईश्वरीने हे काम केलेच नाही, म्हणून आता तो ईशूला विचारतो की चल आता तू तुझं जे काही रिझाईन लेटर आहे तर ते देण्यासाठी तयार राहा। आणि आता अर्णव राजशिर्के यांचं कॉन्ट्रॅक्ट कसं असतं हे तुला माहिती झाले असेल, परंतु आता मात्र ईश्वरी आता अर्णवला चकित करते। लावण्याला असं वाटत असतं की आता मात्र ईशूचं सर्वांसमोर अगदी हसू निर्माण होईल। तर ईशू आता पटपट जी माप घेतलेली आहे तर त्या प्रत्येकाचं नाव घेऊन त्याचं जे समोर माप आहे तर ते सांगते। तर अर्णव आता चकित होऊन तिच्याकडे एकटक बघतच असतो। तेव्हा ईशू विचारते की झाले ना, मग अजून काय? तर अर्णवला त्याच्या तोंडातून शब्द निघत नसतो, कारण ईशूने पटपट इतके माप घेतलेच कसे आणि ते पण त्या मॉडेलचे, पुरुष मॉडेलचे। तेव्हा आता ईशू ही अगदी हसून अर्णवला उत्तर देते। तेव्हा आता अर्णव आणि ईशू लगेच एकमेकांकडे बघतच असतात। तर लावण्य रागाने पुढे येते आणि ती ईशूला म्हणत असते की हे बघ, हे काम करून तू काही मोठं असं काम केलेलं नाही, त्यामुळे स्वतःला मात्र काही अशी हिरोईन समजू नको। तेव्हा आता लगेच अर्णवसुद्धा लावण्याचीच भाषा बोलतो आणि तो ईशूला म्हणतो की हे काही तू इतकं मोठं काम केलेलं नाही, त्यामुळे स्वतःला मात्र तू इतकं हुशार समजू नकोस। तू फक्त येथे 15 दिवस आहे आणि तुला चांगलंच माहिती आहे की 15 दिवस मी तुला कोणत्याही येथे अवस्थेत टिकून देणार नाही। काही झालं तरी ही नोकरी तुला सोडावीच लागेल, कारण अर्णव राजशिर्के याच्या कधीही आयुष्यामध्ये हार कधीच नाही, म्हणजे तो कधीही हारत नसतो। जे काही आहे त्याच्या समोर तो फक्त जिंकत असतो। ईशू त्याला उत्तर द्यायला लागणार तोच लगेच अर्णव तिला खाली जायला सांगतो। तर ईशू आता बाहेर येते आणि राकेशचा तिला कॉल येतो। तेव्हा आता राकेश म्हणतो की काय ईश्वरी, काय झालं? तेव्हा आता ईशू म्हणत असते की नाही, येथे तर सर्वजण मला हसतात, कारण मीच अशी वेगळी आहे तर प्रत्येकजण त्याला हसतच असतो। आणि तेवढ्यात आता अर्णवने परत कॅबिनमध्ये ईशूला बोलावून घेतलेला असतो आणि तो आता इतकं फाडफाड असं इंग्रजी बोलतो आणि ईशूला म्हणतो की आत्ताच्या आत्ता हे टाईप करून आण, आणि जर ते टायपिंग नाही करून आणलं तर मात्र तुला आता जॉब सोडावा लागेल। तेव्हा आता ईशू खूप टेन्शनमध्ये येते आणि अर्णव आता तिच्या अंगावर येत असतं, म्हणजे तिला इतकी भीती वाटते। तेव्हा ती पडणार तोच लगेच अर्णव तिला हाताला धरतो आणि तिला वाचवतो। ईशू इतकी घाबरून गेलेली असते। तर अर्णव म्हणतो की जर हे टाईप झाले नाही तर मात्र तुला हा जॉब सोडावे लागेल। तेव्हा आता ईशू जे काही टायपिंग आहे तर अर्णवला आणि लावण्याला असं वाटत असतं की आता ही टायपिंग करू शकत नाही, कारण हिला इंग्लिश व्यवस्थित येत नाही, म्हणून त्यांना हसू येत असतं। परंतु आता ईशू असं काहीतरी कमाल करून दाखवणार असते आणि त्याचं उत्तरसुद्धा ते आता अर्णवला देणार असते। त्यानंतर इकडे आकाश सारखा काम करत असताना सुद्धा त्याला नमूचा तो चेहरा सारखा डोळ्यासमोर येत असतो। त्याला आता ती इतकी आठवत असते, कारण कोणत्याही कामात त्याचं लक्ष लागतच नसतं। तो सारखा तो विचार करत असतो की आता ही मुलगी मला कुठे भेटेल, आणि हिच्यामुळे आता तर कोणतंही माझं कशातच मन लागत नाही। अगदी तो तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तेवढ्यात तेथे आजी येते। आजी विचारते की काय रे आकाश, अरे काय झालं, तू इतका खुश का दिसतो, काय कशात मन रमले की काय? तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही अगं आजी तसं नाही। तेव्हा मात्र आजी म्हणते की अरे मी तुला लहानपणापासून ओळखते, तू असंच आहे, जी काही मनातील गोष्ट आहे ती फक्त तू मनातच ठेवतो, कुणाला त्याबद्दल सांगत नाही। अरे तू आता मोठा झाला, त्यामुळे तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे तो फक्त तू तुझ्या आजीला सांगू शकतो। तेव्हा आता आकाशला हसायला येतं। आकाश म्हणतो की काय ग आजी, तू सुद्धा आणि
ती मम्मासुद्धा जे काही बोलते ते असंच बोलते। तेव्हा आजी खूप विचारते, तर आता आकाश मनात म्हणतो की मला तर आता बोलायचं हे शिकवावीच लागेल, कारण आता ती मुलगी माझ्या मनात आहे हे तर यांना सांगावीच लागेल, तरच ती मुलगी आणि मी एकत्र येऊ शकतो। त्यानंतर मात्र आता इकडे आजी बाहेर निघून जाते, तर अर्णव हा आपल्या घड्याळात किती वाजले पाहतो आणि तेवढ्यात आता लावण्य सुद्धा तेथेच असते। तर इशू ही ते टायपिंग घेऊन येते, तर अर्णवला असं वाटतं की हिच्याकडून आता हे काम पूर्ण झालेले नाही, म्हणून तो ईश्वरीला म्हणत असतो की चल आता तुझं जे हे तयार ठेवावेच लागेल आणि मला तर असं वाटतं की तेच लेटर तू घेऊन आलेली असेल आणि त्यात तू 1 लाखाचा चेकसुद्धा दिला असेल, कारण हिशोब काय असतो हे कसा वेळेवर पूर्ण करायचं हे तुला चांगलं जमतं। परंतु आता अर्णव ते लेटर जेव्हा वाचतो, ते लेटर वाचून त्याला धक्काच बसतो। तेव्हा अर्णवला समजतं की नक्की हिला इंग्लिश येते म्हणून, तर तो इशूला म्हणतो की म्हणजे तुला इंग्लिश येते म्हणून। तेव्हा आता इशू म्हणते की हे बघा सर, तुम्ही इतकं पटपट बोलत होते म्हणून मोबाईलमधील रेकॉर्ड करून आता सर्व काही तिने कसे केले हे सर्व ती अर्णवला सांगते। तेव्हा मात्र आता लावण्याने सुद्धा जे काम सांगितलेले असतात तर ते सुद्धा इशूने इतके झटपट करून दिलेले असतात, तर अर्णव तिच्याकडे एकटक बघतच असतो। तेव्हा इशू इतकी खुश झालेली असते आणि ती म्हणते की चला आता 6 वाजलेले आहे सर, मी घरी जाते। तर लावण्य आणि अर्णव फक्त बघतच असतात। तर इशू बाहेर येते, आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि मंजू आत्या खुश होऊन तिला आता डन बोलते। दोघी अगदी खुश होतात, तर इशू घरी येते आणि आत्याला चक्क मिठीच मारते, कारण इशूने इतकं काम झटपट केलेलं असतं म्हणून ती खूप खुश असते। त्यानंतर आता अर्णव असाच त्रास देतो, परंतु आता इशू एका खूप मोठ्या संकटात गुंतलेली असते आणि त्या दिवसापासून आता अर्णवचा जो काही त्रास आहे तर इशूने अगदी स्वतः ही नोकरी सोडून दिलेली असते। परंतु अर्णव तेव्हापासून मात्र इशूच्या प्रेमात अगदी अखंड बुडालेला असतो, त्याला इशूशिवाय दुसरं काहीही सुचत नाही। कारण जेव्हा त्या मंदिरामध्ये आता गणपती बाप्पाची पूजा असते आणि त्या दिवशी जो काही घडलेला प्रसंग आहे तो सारखा आता आपल्या अर्णवच्या चेहऱ्यासमोर येत असतो आणि ते जे कुंकवाचं ताट आहे तर ते उडून इशूच्या भांगामध्ये ते कुंकू उडालेलं असतं, ते सर्व काही आता अर्णवला सारखे सारखे टेन्शन आठवतात। त्यानंतर मात्र आता इशू ठरवते की आपण आपल्या ऑफिसमध्ये जी काही आपल्या गणूबाप्पाची मूर्ती आहे तर ती आता मात्र घेऊन जायला हवी आणि त्याच वेळेस अर्णव हा तेथे इशूचाच विचार सारखा करत असतो। इशू गपचूप येते आणि आपली मूर्ती ती घेत असते। इशूला वाटते की आता घाबरायचं नाही, कारण आज तर रविवार आहे, मग ऑफिसमध्ये कोणी नसेल आणि तो भडकूचंद तो तर अजिबात नसेल। परंतु अर्णव मात्र एकटक आता ऑफिसमध्ये असतो आणि मात्र तो आता इशूचे जे काही त्या क्षण घडलेला आहे तर तेच त्याला आठवत असतात। तेव्हा इशू येथे आलेली आहे असं त्याला भास होतो आणि तो सारखा नक्की त्याला जाणीव होते की नक्की इशू येथे आली म्हणून। तेव्हा इशू आपल्या टेबलजवळ जाते आणि आपली गणूबाप्पाची मूर्ती ती घेत असते, परंतु अर्णव मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो। आणि जेव्हा इशू मॉडेल बनलेले असते, कारण अर्णवने तिला ती सुद्धा शिक्षा दिलेली असते, कारण इशूकडून अगदी त्या एक मॉडेलिंग असते तर तिच्या कपड्यावर जे डाग पडलेले असतात तर त्याची शिक्षा म्हणून स्वतः ती आता मॉडेलिंग रागाने निघून गेलेली असते आणि तिच्या जागी जेव्हा इशूने काम केलेलं असतं तेव्हा तिचं ते सुंदर रूप आता अर्णवच्या डोळ्यासमोर सारखं सारखं येत असते। आणि तेवढ्यात मात्र आता इशू तेथे बसलेले असते, अर्णव तिच्याकडे पाहत असतो, तर इशूचं लक्ष अर्णवकडे जाते आणि ती लगेच आता घाबरतच पाहत असते। परंतु तेथील जे काही आता तो पिओन आहे तर ते येतो आणि इशू मॅडम आज तुम्ही ऑफिसला, तर इशू म्हणते की मी माझं सामान नेण्यासाठी आले होते। तेव्हा आता तो लगेच म्हणतो की अर्णव सरांनी तुमचं सामान आहे तर ते घरी पोहोच करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु आज मात्र सुट्टी असल्यामुळे तो मुलगा नाही आला, मग आज ते सामान इथेच आहे। तर आता इशू म्हणते की ते सामान माझ्याकडे दे, माझं स्वतःचं काम मला स्वतः करायला खूप आवडते। तेवढ्यात लगेच अर्णव म्हणतो की इशू माझ्या कॅबिनमध्ये ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। आता इशू घाबरते, इशू म्हणते की नाही आता वर जायचं नाही, त्याच्या कॅबिनमध्ये तर मला जायचंच नाही, कारण मी फक्त माझ्या गणपती बाप्पांची मूर्ती न्यायला आले होते। तेव्हा इशू तेथून निघून जात असते, परंतु अर्णव लगेच रागाने खाली येतो। तेव्हा आता इशू तिचं सामान घेण्यासाठी तिकडे स्टोरूम मध्ये येते आणि तिला काय माहिती असतं की आता हा अर्णव राजशिर्के रविवारी सुद्धा ऑफिसमध्ये असेल म्हणून। तेव्हा ती स्टोरूम मधून सामान घेत असते, येथे स्टूल ठेवते आणि त्या स्टूलवरून आपलं जो काही गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ती घेण्यासाठी जाते। अर्णव रागानेच येतो, अर्णव रागाने लगेच तिला म्हणतो की तू स्वतःला काय समजतेस। इशू आता इतकी घाबरते आणि स्टूलावरून तिचा पाय घसरणार तोच लगेच अर्णव तिला धरतो, तर इशू आता तेथे जवळच एका खुर्चीवर म्हणजे तेथे समोर असं कापड ठेवलेलं असतं तर त्यावर पडते आणि अर्णव मात्र तिच्या
मिठीत आलेला असतो, कारण तो तिला धरायला गेलेला असतो। तेव्हा अर्णव आणि इशू एकमेकांकडे सारखे पाहत असतात आणि तेवढ्यात इशूच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि त्या आवाजाने मात्र दोघे आता बाजूला होतात। परंतु आता इशूला उठता येत नसतं, तर अर्णव आपला हात पुढे करतो, परंतु इशू त्याच्या हातामध्ये हात न देता डायरेक्ट उठते आणि बाजूला होते। त्यानंतर इकडं आत्याच्या मनामध्ये आता असे आलेले असते की आता मात्र जे आपलं राकेश जे आहे आणि इशू आहे, तर ते या दोघांचं छान असं जमतं। राकेश सुद्धा आता इशूची किती काळजी घेतो, म्हणून आत्याच्या मनामध्ये असे येते की इशू आणि राकेश या दोघांची जोडी खरंच खूप छान दिसेल, म्हणून आत्या त्या दोघांचं एकत्र येण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात करते। परंतु आता जेव्हा इशूला कॉल आलेला असतो, तर इशू लगेच आता राकेशला कॉल करते आणि राकेशला कॉल केलेला असतो, तर राकेश आता इशूबरोबर बोलत असतो। तोच लगेच अंजली मागून येते आणि राकेशकडे अगदी रागाने पाहत असते, कारण राकेश म्हणत असतो की मी आता लवकरच मागे येतो, कारण तुमची खरंच मला खूप आठवण येते। तेव्हा आता इशू अर्णवशी काही न बोलता लगेच इकडे जायला निघते, परंतु अर्णव दरवाजा लावून घेतो आणि तो इशूला जाऊन देत नसतो की कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे ईश्वरी देसाई। तेव्हा मात्र अर्णव इतका भडकलेला असतो आणि तेवढ्यात इशूला दुसरा कॉल येतो। इशू फोन घेणार तोच लगेच अर्णव रागाने फोन बाजूला फेकून देतो आणि इशूला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून, परंतु इशू एकही शब्द बोलायला तयार नसते। ती आता खूप घाबरते। तेव्हा आता अर्णव पूर्णपणे आपल्या ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो। ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो। काय करू आणि काही नाही हे तिला काही सुचत नाही। त्यानंतर मात्र आता इशूसुद्धा हळूहळू अर्णवच्या प्रेमामध्ये अखंड आता बुडून जाणार असते, कारण आता राकेशचं सुद्धा लवकरच आता इशू आणि नमू या दोघींसमोर येणार असतात आणि आकाश आणि नमू या दोघांचं सुद्धा प्रेम कहाणी सुरू होते। आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव यांची कारण जो काही चमत्कार आता ऑफिसमध्ये घडलेला असतो, तर आता अर्णवला इशूबरोबर जोडीने पूजा करावीच लागते। परंतु राकेश मात्र येथे शलाखाला मारण्यासाठी आलेला असतो आणि त्यातून मात्र आता राकेश तेथून सुटलेला असतो, कारण आता म्हणजे अंजली जेव्हा त्याच्या मागून येते, परंतु आता इशू ही अंजलीला बोलावते आणि आता अंजली तिकडे आल्यानंतर मात्र तिचं लक्ष आता त्या राकेशकडे जात नाही आणि तो कसाबसा आता तेथून निसटतो। तेव्हा मित्रांनो, राकेशचं सत्य केव्हा अंजली समोर येतं आणि इशू आणि नमो या दोघी आता या राजशिर्के या घरात कशा सून म्हणून येतात आणि नमो आणि इशू, अर्णव आणि आकाश यांची प्रेम कहाणी कशी सुरू होते, तर ते आता पुढील भागामध्ये बघूयात। तर पुढे काय काय होतं यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।